क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप बघत आहोत। स्कॉलरशिप मध्ये आपण बुद्धिमत्ता चालू केलेले आहे। बुद्धिमत्ता मध्ये आपलं आज वर्गीकरण जो दुसरा लेसन आहे वर्गीकरण तो आज आपण बघणार आहोत। वर्गीकरण कशाचं बघणार आहे तर आपण शब्दांचं वर्गीकरण बघणार आहोत। आता बघा आपलं काय इयत्ता 7वीचं हे इयत्ता 7वी स्कॉलरशिप साठी चला घेऊया आता प्रश्नांना सुरुवात करूया आपण। वर्गीकरण करायचे आपल्याला। वर्गीकरण म्हणजे काय की 3 शब्द हे एकमेकांच्या रिलेटेड असणारे आणि एक जो शब्द आहे तो वेगळा असणार आहे। तर आपल्याला ओळखायचं की याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे त्याच्यावर आपल्याला वर्गीकरण करायचं। बघा आता पहिला प्रश्न घेऊया आपण। आपल्याला काय दिलेले हरभरा, वाटाणे, मका, मूग। कोण सांगतं बरं याच्यामध्ये वेगळा शब्द काय आहे? हरभरा, वाटाणे, मका आणि मूग। याच्यामध्ये वेगळा काय येणार आहे तर मका येणार आहे। कारण का बघा माझ्याकडे थोडे मक्याचे दाणे। हा काय आपला मका हा काय मका आहे। हा जो आहे हा काय हरभरा आहे। हा काय मूग। आता तुम्ही यांना व्यवस्थित बघा। आपण जर हरभरा जो आहे हरभऱ्याचे आपण काय करू शकतो असे दोन मधोमध काय करू शकतो आपण तुकडे करू शकतो। आपण जर तुकडे केले हरभऱ्याचे सेम दोघांकडे सेम हरभराचा दाणा आहे। दाणे कसे आले दोघांकडे इक्वल सेम आले की नाही मग हा एक प्रकार झाला। आता बघा मूग आहे। मुगाची डाळ तर सर्वांनाच माहिती। मुगाला जर आपण डिवाइड केलं तर मुगाचे पण काय होता 2 तुकडे होता। आपण जर तूर घेतली तुरीचे पण काय होता 2 तुकडे होता। काय होता 2 तुकडे। मग ज्याचे 2 तुकडे होता त्यांना काय म्हणतो आपण कडधान्य। काय म्हणतो त्यांना कडधान्य। म्हणजे हे काय सर्व कडधान्य मूग मठ हे जे आहे हरभरा हे सगळे काय कडधान्य। मका कडधान्य आहे का नाही। मक्याचे आपण 2 तुकडे करू शकतो का इक्वल पार्ट मध्ये। मका बघा 2 तुकडे होतील का नाही होणार। मग याच्यामध्ये वेगळा शब्द काय आला तर मका आला। अजून एक रिझन याचं बघा मक्याचं कणीस असतं माहिती आहे ना सर्वांना। मक्याचं कणीस सगळ्यांनी पाहिलं ह्या प्रकारे काय असतं मक्याचं कणीस असतं। मुगाच्या काय असतात शेंगा असतात। वाटाण्याच्या शेंगा हरभरे पाहिले सगळ्यांनी असे एक एक येता एका याच्यामध्ये मग कणसाचा प्रकार आहे याला काय म्हणणार मग आपण तृणधान्य। काय म्हणतो याला तृणधान्य। आणि जे बाकीचे तिघ जे आहे ते काय कडधान्य। काय ते कडधान्य। म्हणून वेगळा काय आला आपला मका आला। सर्वांना समजलं असेल। आता दुसरा प्रश्न घेऊया आपण। तापी, कृष्णा, कावेरी, महानदी। कोण सांगतं काय येईल याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे? तापी, कृष्णा, कावेरी, महानदी। कोणता येणार याच्यामध्ये तापी। तापी काय येणार आहे सांगा बरं कोण सांगतं? तापी आला। कारण का तापी ही कुठे वाहती पश्चिम वाहिनी नदी आहे। कुठे वाहती पश्चिम वाहिनी उलट्या दिशेने वाहते पश्चिम वाहिनी नदी। तर ह्या ज्या आहे कृष्ण कावेरी महानदी ह्या कुठे वाहता पूर्वेकडे पूर्वेकडे वाहता। कृष्णा कावेरी महानदी ह्या पूर्वेकडे वाहता। पण तापी अशी आहे का ती कुठे वाहती पश्चिमेकडे वाहती। म्हणून वेगळी काय आली आपली तर तापी ही आली। पुढचा बघा ह्या पहिल्यासारखाच प्रश्न आहे। मका, सोयाबीन, ज्वारी आणि गहू। याच्यामध्ये तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगायचं वेगळं काय येणार आहे। मका तर आता सगळ्यांनी पाहिलं हे काय आहे मक्याचं कणीस। सोयाबीनच्या काय असतं शेंगा। ज्वारीच्या काय असतं कणीस असतं। ज्वारीचं पण कणीस असतं। गव्हाच्या कोणी ओंब्या म्हणतं कोणी लोंब्या म्हणतं। मग याच्यामध्ये वेगळा काय आहे सोयाबीन। कारण का सोयाबीनचे पण आपण 2 इक्वल तुकडे करू शकतो की नाही। असा या 2 प्रकारामध्ये इक्वल पार्ट मध्ये आपण काय करू शकतो त्याला तुकडे करू शकतो। मग याच्यामध्ये वेगळा काय येईल आपला सोयाबीन येईल। काय आला याच्यामध्ये सोयाबीन। त्याला अजून एकदल आणि द्विदल पण आपण म्हणतो। आता हा जो मका आहे तो कसा आहे एकदल म्हणजे त्याचं जे दाणा आहे तो एकच आहे। त्याला आपण अजून एकदल पण म्हणू शकतो। हे जे आहे मका एकदल आहे। तसं सोयाबीन काय आहे द्विदल। याच्याने पण आपण त्याला वेगळं करू शकतो। तुम्हाला लक्षात ठेवायचे तृणधान्य कडधान्यावरून तुम्ही वेगळं करू शकता किंवा एकदल द्विदल वरून पण करू शकता। एकदल म्हणजे एकच दाणा असलेला एकदल आणि ज्याचे 2 तुकडे होता इक्वल 2 तुकडे होता पण कसे पाहिजे सारखे तुकडे होता बघा त्याला काय म्हणतो मग आपण द्विदल। सोयाबीन पाहिलेले सगळ्यांनी सोयाबीनचे पीक काय होता 2 तुकडे होता म्हणून आपण त्यांना काय म्हणणार मग द्विदल असे म्हणणार। पुढचा घेऊया आता ताग, अंबाडी, कापूस, रेशीम। कोण सांगतं काय येईल याच्यामध्ये? ताग, अंबाडी, कापूस, रेशीम। सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतं कापड।
तागाचं झाड असतं, अंबाडी झाड, कापूस झाड. रेशीम कशापासून मिळतो आपल्याला? रेशीम कशापासून मिळतं? तर रेशीम हा आपल्याला एक कीड असतं, कीट, त्याच्यापासून आपल्याला किड्यापासून मिळतं. मग हा काय येईल आपला? रेशीम हा वेगळा येईल. कारण का रेशीम कशापासून मिळतं? तर किडे असतात आणि याचं काय असतं? तर झाडे असतात. हे झाडापासून मिळतं. हे कशापासून मिळतं? आपल्याला किड्यांपासून मिळतं. पुढे घेऊया आता. फणस, सीताफळ, आंबा, पपई. वेगळा काय येणार आहे मग इथे? कोण सांगतं? फणस, सीताफळ, आंबा आणि पपई याच्यामध्ये वेगळा काय आहे? कोण सांगतं? फणस मध्ये अनेक बिया असतात, सीताफळ मध्ये पण अनेक बिया असतात, आंब्यामध्ये एकच बी असते. मग आंबा काय येईल इथं? वेगळा येईल. पपई मध्ये पण अनेक बिया असतात. मग वेगळा काय आला आपला इथे? पपई हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढचं घेऊया आता. विशेषण, अलंकार, क्रियापद, सर्वनाम. कोण सांगते याच्यामध्ये? विशेषण हे काय आहे? शब्दांच्या जाती. अलंकार वेगळा आहे. क्रियापद पण काय आहे? शब्दांच्या जाती. सर्वनाम पण काय आहे? शब्दांच्या जाती. मग जर आपण अलंकार हा शब्द सोडला तर बाकी सर्व काय आहे? शब्दांच्या जाती. मग आपला वेगळा काय आला? अलंकार. बाकी सर्व काय आहे? शब्दांच्या जाती. बाकी सर्व शब्दांच्या जाती. पुढे 7वा प्रश्न आपल्याला काय दिले? विहंग, पक्षी, ख आणि अंडज. याच्यामध्ये वेगळं काय? विहंग, पक्षी, अंडज हे सर्व काय आहे? पक्षी. मग ख काय? ख कशाला म्हणतो आपण? आकाशला म्हणतो. कशाला म्हणतो? आकाशला. आणि हे सर्व काय आहे? पक्षी. सर्व काय? हे पक्षी. मग वेगळा काय आला याच्यामध्ये? ख हा वेगळा आला. पुढचे घेऊया आता. 8वा प्रश्न आहे आपला. भांगडा, भरतनाट्यम, कुचिपुडी आणि कथ्थक. कोण सांगते याच्यामध्ये वेगळा काय येणार आहे? भांगडा. भांगडा हे काय? लोकनृत्य. कुठे खेळलं जातं? हे कुठे करता भांगडा? पंजाब मध्ये. पंजाबचं काय? हे लोकनृत्य. मग बाकी काय? भरतनाट्यम, कुचिपुडी आणि कथक हे काय? शास्त्रीय नृत्य. कोणते? हे शास्त्रीय नृत्य. मग वेगळा काय आला याच्यामध्ये? 1 नंबरचा भांगडा हा काय आला आपला? वेगळा आला. पुढचं घेऊया आता. 9वा प्रश्न आपला. नंदिनी, आत्मजा, भार्या, सुता. वेगळा काय येणार आहे? कोण सांगतं? नंदिनी कोणाला म्हणता? मुलीला. मुलगी या शब्दासाठीच वापरला जातो. भार्या, सुता, आत्मजा. आत्मजा आपण कोणासाठी वापरतो? आपण मुलगी या शब्दासाठी. सुता पण मुलगी या शब्दासाठी. मग भार्या आपण वापरत नाही. भार्या काय झाला? हा वेगळा झाला. बाकी सर्व काय? बाकी सर्व मुलगी या शब्दाचे अर्थ आहे. बाकी सर्व काय? मुलगी या शब्दाचे अर्थ आहे. पुढे घेऊया आता. मार्च, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल. कोण सांगते याच्यामध्ये वेगळा काय येणार आहे? मार्च, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल. मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? कोण सांगतं? 31 दिवस असतात. डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात. ऑगस्ट मध्ये, आता ऑगस्ट महिना चालू आहे, किती दिवस आहे? 31. एप्रिल मध्ये किती असतात? 30 दिवस असतात. वेगळा काय आला मग? एप्रिल. आपण कसं लक्षात ठेवू शकतो बघा, ही ट्रिक आहे. वरती जे आहे हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. वरती जे असतात ते किती दिवसाचे असतात? 31 दिवसाचे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च किती आला? 31 दिवस. एप्रिल किती आला? 30 दिवस. एप्रिल झाला. मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट पण 31. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर पण किती आला? 31. म्हणजे बाकी सगळ्या महिन्यांमध्ये किती दिवस आहे? 31 दिवस आहे. फक्त एप्रिल मध्येच किती आहे? 30 दिवस आहे. म्हणून आपला वेगळा कोण आलेला आहे? तर एप्रिल हा शब्द आलेला आहे. 10 प्रश्न झाले आपले वर्गीकरणचे. पुढचे घेऊया आता. 11वा प्रश्न. काय दिलेला आहे? भोपळा, टोमॅटो, वांगी, अळू. कोण सांगते याच्यामध्ये वेगळा शब्द काय येणार आहे? भोपळा, टोमॅटो, वांगी, अळू. वेगळा काय येणार याच्यामध्ये? एक पालेभाजी, याच्यामध्ये बाकी 3 फळभाज्या आहे. कोणती पालेभाजी मग? अळू. अळू ही काय आपली पालेभाजी. माहिती आहे ना सर्वांना? अळूचे पानं पालेभाजी. बाकी सर्व काय? ह्या फळभाज्या आहे. बाकी सर्व काय? फळभाज्या. मग वेगळा काय आला आपला? अळू हा आलेला आहे. पुढे घेऊया आता 12व्या नंबरचा. चपाती, पाव, इडली, डोसा. चपाती करायला किती वेळ लागतो? आपण पीठ मळलं की लगेच चपाती करतो. पाव करायला
पावाचं आपण डो तयार करतो, त्याच्यात ईस्ट टाकतो, म्हणून थोडा वेळ आपल्याला राहू द्यावा लागतं. 2, 4, 5, 6 तासांनी आपण करू शकतो. इडली आज भिजत टाकलं, उद्या दळलं की परवा आपण इडली बनवतो. डोस्याचं पण इडलीच्या पिठातूनच डोसा बनवतो. बाकी सर्व करायला किती वेळ लागतो? जास्त वेळ लागतो. चपाती करायला किती वेळ लागतो? कमी वेळ लागतो. मग आपला वेगळा काय झाला याच्यामध्ये? तर चपाती झाला. बाकी सगळ्यांमध्ये काय असतं? ईस्ट आपण टाकतो, ईस्ट टाकतो किंवा सोडा टाकतो, म्हणजे फर्मेंटेशन करतो. काही तासासाठी किंवा काही वेळासाठी आपण त्याला तसंच सोडून देतो फर्मेंटेशन होण्यासाठी. चपातीचं तसं आहे का? नाही, चपातीचं आपण आता पीठ मळलं लगेच चपाती करायला घेतो, म्हणून याच्यामध्ये वेगळा शब्द काय आला? तर आपला चपाती हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढचा घेऊया आता 13व्या नंबरचा. मृग, व्याध, सप्तर्षी आणि वृश्चिक चौथा. याच्यामध्ये वेगळा काय आहे? कोण सांगतं? वेगळा काय आहे? याच्यामध्ये एक तारा आहे, बाकी सर्व काय आहे? तारका समूह. मग याच्यामध्ये तारा कोण आहे? व्याध. व्याध हा काय? एक तारा. बाकी सर्व काय आहे? तारका समूह. बाकी सर्व तारका समूह. बाकी सर्व तारका समूह आहे, व्याध हा तारा आहे, म्हणून वेगळं काय आलं याच्यामध्ये? तर व्याध आला. पुढचं घेऊया 14वा प्रश्न आपला. फूल, नदी, सह्याद्री, डोंगर. कोण सांगतं? वेगळं काय येणार याच्यामध्ये? फूल, नदी, सह्याद्री, डोंगर. फूल नाव दिलंय का फुलाचं? नाही, फक्त म्हटलेलं आहे फूल. कोणतं बी फुल असू शकतं. नदी नाव दिले, फक्त एखाद्या नदीचं नाव दिले का? किती साऱ्या नदींचे नाव आहे दिले की एखाद्या नदीचं नाही, फक्त नदी म्हटलेले. सह्याद्री. सह्याद्री हे काय? एक पर्वतरांग आहे, पर्वतरांगेचं नाव दिलेलं आहे सह्याद्री. डोंगर आहे पुढचं बघा. डोंगर खूप सारे डोंगर आहे, नाव दिलंय का? नाही. मग नाव कशाचं दिलंय? फक्त आपल्याला सह्याद्री. कशाचं दिलंय? सह्याद्री. सह्याद्री हे काय? पर्वतरांग आहे, त्याचं नाव आहे सह्याद्री. बाकीचे हे काय? मग आहे का? यांची नावं दिलेली आहे का आपल्याला? नाही. बाकी सर्व काय? मग सामान्य नाम. आणि सह्याद्री हे काय? एक विशेष नाम. विशेष नाम. जसं माझं नाव काय आहे? चंचल. मग हे चंचल हे माझं स्वतःचं वैयक्तिक नाव आहे, हे काय झालं? मग एक विशेष नाम झालं. आणि आपण सर्व स्टुडंट आहोत. मग हे काय झालं? आपलं सामान्य नाम. मग हे जे आहे फूल, नदी, डोंगर हे सर्व काय आहे? सामान्य नाम. आणि सह्याद्री हे एका विशिष्ट जागेला किंवा विशिष्ट वस्तूला किंवा विशिष्ट व्यक्तीला दिलेलं नाव जे असतं त्याला काय म्हणतो आपण? विशेष नाम म्हणतो. बाकी सर्व काय? मग सर्वनाम. बाकी सर्व सामान्य नाम. बाकी सर्व काय? सामान्य नाम. समजतंय तुम्हाला? प्रॅक्टिस करायची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार 2, 3, 4 वेळेस तर तुम्हाला हे सोडवताना मग लक्षात येऊन जाईल. पुढे काय दिलेले बघा. जमा खर्च, कामधाम, उपास तापास, ओबडधोबड. याच्यामध्ये वेगळा काय येईल मग? बघा, जमा खर्च हा काय? जमा केले आणि खर्च पण केले, विरुद्ध शब्द आहे की नाही? तसं उपास तापास एकच जोड शब्द आहे. कामधाम एकच जोड शब्द आहे. ओबडधोबड पण एकच जोड शब्द आहे. मग हा जमा खर्च जो आहे तो काय? विरुद्ध शब्द. विरुद्ध शब्द. बाकी सर्व काय? एकच जोड शब्द. याच्यामध्ये वेगळा काय आपला? ए. जमा खर्च हा वेगळा आहे. पुढे घेऊया आता. मुलगे, झबले, फळे, कुत्रे. याच्यामध्ये काय येईल वेगळा? कोण सांगते? याच्यामध्ये एक वचन दिलंय, बाकी सर्व 3 अनेक वचनी. मुलगे बघा, मुलगा म्हणतो आपण. मुलगे खूप सारे मुलं असतील तर मुलगे किंवा मुले म्हणतो. मग हे काय झालं आपलं? अनेक वचन. झबले माहिती आहे ना, लहान मुलांना वापरतो झबले. झबलेला झबलेच म्हणतो आपण. मग हे काय? इथं एक वचन. फळे, फळ आणि फळे अनेक वचनी. कुत्र म्हणतो आपण, इथं काय दिलंय? कुत्रे. मग इथं काय? अनेक वचन. मग फक्त झबलेच का इथं एक वचन, बाकी सर्व काय? अनेक वचन. मग आपण इथं घेणार बाकी सर्व अनेक वचनी. आणि फक्त इथं झबले जो आहे तो काय? एक वचनी. म्हणून आपला आन्सर काय येणार इथे? झबले. पुढचं घेऊया आता. 17 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. सरले, इरले, भरले, विरले. सांगा याच्यामध्ये काय? मग सरले, इरले, भरले, विरले. इरले वेगळा येईल. इरले हा जो एक काय? वस्तूचे नाव आहे. तर बाकी सर्व काय? मग भरले, विरले, सरले हे काय?
तर ह्या सर्व काय आहे? क्रिया आहे. ह्या सर्व काय आहे? क्रिया. सर्व क्रिया आहे. हा, ह्या सगळं क्रिया आहे. हा, भरलं गेलं, विरलं, हा, आणि सरलं. मग इरलेच हा काय एक वस्तूचे नाव आहे. हा, म्हणून इथे वेगळा कोणता आला तर इरले हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढे 18वा तुम्ही सांगायचा, एकदम सोपा आहे. वाळू, दयाळू, कृपाळू, मायाळू. का कोण सांगतं कोणता वेगळा येईल याच्यामध्ये? वाळू. कोणता वेगळा येईल तर वाळू. हा, कारण का बाकी सर्व काय मग दयाळू, कृपाळू, मायाळू, हा, हे सर्व काय विशेषणे आहे. हा, विशेषण एक विशेष आहे. दयाळू असणं, कृपाळू असणं, मायाळू असणं. हा, मग वाळू हा वेगळे. बाकी सर्व काय बाकी सर्व बाकी काय मग विशेषणे. पुढचा हा जो आहे 19 नंबरचा तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा आहे. कोण सांगतं चला? हातोडा, सुई, चाकू, सुरी. कोणता वेगळा येणार याच्यामध्ये? बघितल्यास बरोबर समजलं पाहिजे याच्यात वेगळा कोणता याच्यामध्ये तर हातोडा. कारण का हातोड्याला टोक असतं का? नाही. सुईला टोक असतं, चाकूला टोक असतं, सुरीला पण टोक असतं, धारदार असतं की नाही? सुरी, चाकू, सुई धारदार असतं, टोक असतं त्यांना. हातोड्याला तसं असतं का? नाही. मग याच्यामध्ये काय येईल वेगळा तर हातोडा हा शब्द वेगळा येणार आहे. पुढे घेऊया आता. अंगण, शयनगृह, दिवाणखाना, स्वयंपाकघर. कोण सांगतं? शयनगृह, दिवाणखाना, स्वयंपाकघर हे तिघ जे शब्द आहे हे कुठे असतात? घराच्या मध्ये असतात. अंगण कुठे असतं? घराच्या बाहेर. मग अंगण ही बाहेरचं आहे. आणि शयनगृह, दिवाणखाना आणि स्वयंपाकघर हे कुठे? घराच्या आतील भागात आहे. म्हणून वेगळा काय आला याच्यामध्ये तर अंगण हे शब्द वेगळा आलेला आहे. ह्या प्रकारे पण तुम्हाला शब्द विचारू शकता. 20 प्रश्न झाले आपले. पुढचे घेऊया आता 21वा प्रश्न. अजून काय माहित पाहिजे तुम्हाला? मराठी महिने आणि मराठा महिन्यांमध्ये येणारे सण. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आपल्याला. चैत्र, गुढीपाडवा. गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो? चैत्र महिन्यामध्ये येतो, बरोबर. भाद्रपद, नागपंचमी. हा, भाद्रपद मध्ये नागपंचमी येतो का? नाही येत. हा, नागपंचमी आत्ताच येऊन गेला. कोणता महिना चालू आहे आता? श्रावण महिना चालू आहे. हा, श्रावण महिन्यात नागपंचमी येते. हा, फाल्गुन मध्ये होळी, बरोबर. अश्विन मध्ये दसरा, बरोबर. मग चुकीचं कोणतं याच्यामध्ये? भाद्रपद, नागपंचमी हे काय चुकीचं आहे. हा, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर हे. हा, पण ही जोडीच चुकीची आहे. हे बाकी 3 जोड्या बरोबर आहे. पण चुकीची जोडी कोणती याच्यामध्ये? भाद्रपद, नागपंचमी. नागपंचमी भाद्रपद मध्ये येते का? नाही. हा, श्रावण महिना लागला की 5व्या दिवशी येते की नाही नागपंचमी. म्हणून ही जोडी आपली आन्सर कोणते येणार आहे मग? भाद्रपद, नागपंचमी. नागपंचमी कोणत्या महिन्यात येतं तर श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी येते. पुढचा पण प्रश्न तुम्ही सांगायचा आहे. बघितल्या समजणार आहे तुम्हाला. शुक्र, चंद्र, पृथ्वी, मंगळ. कोण सांगतं? शुक्र, चंद्र, पृथ्वी, मंगळ. कोणता वेगळा येणार आहे मग याच्यामध्ये? चंद्र वेगळा येणार आहे. हा, कोणता वेगळा येणार आहे? चंद्र. कारण का चंद्र वेगळा आला? चंद्र हा काय एक उपग्रह. बाकी सर्व काय मग सूर्यमालेतील ग्रह. हा काय उपग्रह. कोणाचा उपग्रह आहे चंद्र तर पृथ्वीचा उपग्रह आहे. कोणाचा? पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे. बाकी शुक्र, पृथ्वी, मंगळ हे काय सर्व सूर्यमालेतील ग्रह. कोणते? हे सूर्यमालेतील ग्रह आहे. पुढे घेऊया आता. राव, रंक, नोकर, चाकर, भूप, रूप, भांडण, तंटा. नाही का? राजा आणि भिकारी. राव, रंक. राजा आणि भिकारी. विरुद्धार्थी शब्द झाला इथे. नोकर, चाकर. चाकर म्हणजे पण नोकर, नोकर म्हणजे पण नोकर, म्हणजे समानार्थी शब्द आहे. चाकरलाच आपण नोकर पण म्हणू शकतो. तंटा झाला. कोणी म्हणतं ना तंटा झाला. तंटा म्हणजेच काय तर भांडण. आणि इथे रूप म्हणजे पण भूपच. म्हणजे हे जे तिघ आहे हे काय समानार्थी. आणि हे जे आहे राव, रंक हा काय विरुद्ध अर्थी. बाकी काय? बाकी सर्व समानार्थी. वेगळा काय आला मग आपल्या याच्यामध्ये? राव, रंक हा वेगळा शब्द आलेला आहे. पुढचं घेऊया आता. विना, सतार, सारंगी, बासरी. कोण सांगतं? कोण याच्यामध्ये वेगळा काय येणार आहे आपला? बासरी. बासरी. कारण का बासरी माहितीये ना कृष्ण वाजवायचे कसते? फुंकून वाजवतो आपण. फुंकून वाजवायचा एक
वाजवणे, हा फुंकून वाजवणे, हा एक वाद्य आहे जे आपण फुंकून वाजवतो. बाकी सर्व काय मग तंतुवाद्य. काय आहे? तंतुवाद्य. बाकी सर्व तंतुवाद्य. बासरी ही फुंकून वाजवतं म्हणून वेगळी काय झाली याच्यामध्ये बासरी. हेम, हिरण्य, हिम, कंचन कशाला म्हणता हे सर्व? सोन्याला म्हणता हेम. हिरण्य पण सोन्याला, कांचन पण सोने, म्हणजे सोने माहिती आहे सर्वांना. सोने खूप महाग झाले आता सोने. हा सोने या शब्दाचा अर्थ आहे. सोने या शब्दाचा अर्थ. मग हिम म्हणजे काय? हिम वेगळा तर आपला हिम आहे. हिम म्हणजे काय मग? हिम कशाला म्हणतो आपण? बर्फ. बर्फाला काय म्हणतो? हिम म्हणतो. मग इथं वेगळा काय आला आपला 3 नंबरचा हिम. बर्फ हा काय आला इथं वेगळा आलेला आहे. पुढचं घेऊया आता. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन. क्रिकेट खेळायला खूप सारे प्लेयर्स लागतात. हॉकी खेळायला पण खूप सारे प्लेयर्स लागतात. फुटबॉल खेळायला पण खूप सारे प्लेयर लागतात. पण बॅडमिंटन खेळायला किती जण लागतात? किती लागतात? 2 जण लागतात. हा मग आपलं आन्सर काय येणार इथे? 4 नंबरचं बॅडमिंटन हे करेक्ट आन्सर आहे. बरोबर. पुढचं घेऊया आता. 27 नंबरचं चालू आहे आपलं. मोतीबिंदू, गोवर, मधुमेह, सांधिवात. कोण सांगते याच्यामध्ये वेगळा काय आहे? मोतीबिंदू डोळ्याचा आजार आहे. हा प्रत्येकालाच होईल किंवा एकाला झालाय म्हणून त्याच्यासोबत राहिल्यावर दुसऱ्याला होईल असं आहे का? नाही. गोवर संसर्गजन्य, म्हणजे एकाला झाला त्याच्या संपर्कात दुसरा आला तर त्याला पण होण्याची शक्यता आहे. मधुमेह डायबेटीज आपण ज्याला म्हणतो, त्या डायबेटीजच्या पेशंट सोबत राहिलं तर आपल्याला होईल का? नाही. सांधिवात, सांधिवात जे नाही का जे जॉईंट्स असतात, जॉईंट्स दुखता कोणाकोणाचे त्यांना काय असतो? सांधिवात. मग सांधिवात प्रत्येकाला होईल का? म्हणजे आपण त्यांच्यासोबत राहतोय, ज्याला सांधिवात आहे त्याच्यासोबत राहतोय आपण, आपल्याला पण होईल का? तर नाही होणार. पण गोवर एक असा आहे का तो काय इन्फेक्शियस आपण त्याला म्हणतो, म्हणजे संसर्गजन्य. काय हा? संसर्गजन्य, म्हणजे त्याच्यासोबत राहिल्यावर आपल्याला होण्याची शक्यता आहे. म्हणून आपला वेगळा काय आला इथे? गोवर हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढचं घेऊया आता. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी आणि वर्तमानपत्र. वेगळं काय येईल याच्यामध्ये? कोण सांगतं? तर भ्रमणध्वनी हा वेगळा आलेला. भ्रमणध्वनी काय आहे? संदेशाची देवाणघेवाण. संदेश देवाणघेवाणसाठी आपण भ्रमणध्वनीचा वापर करतो. मग वर्तमानपत्र माहितीसाठी, दूरचित्रवाणी माहिती आणि मनोरंजन. आकाशवाणी पण कशासाठी? आपली माहितीसाठी. मनोरंजन नका घेऊ, माहितीच घ्या. माहिती माहिती माहिती. मग भ्रमणध्वनी कशासाठी? फक्त संदेश पाठवण्यासाठी. मग वेगळा काय आला आपला इथे? भ्रमणध्वनी हा शब्द आलेला आहे. दूरचित्रवाहिनी आपण मनोरंजनासाठी पण वापरू शकतो. पुढचा घेऊ. 29वा प्रश्न आपला चालू आहे आता. पारा, शिसे, कथिल, कास्य. कोण सांगतं काय येईल याच्यामध्ये? काय येईल याच्यामध्ये? कास्य. कास्य हे काय? एक मिश्र धातू. मग बाकीचे सर्व काय? धातू. बाकी सर्व काय? तर धातू. बाकी सर्व धातू. कास्य हे काय? एक मिश्र धातू आहे. पुढचं घेऊया आता 30 नंबरचा. फराडे, न्यूटन, मॅक्सवेल, मॉन्टेस्क्यू. फराडे ऐकलेले कधी? फराडे न्यूटन ऐकलेले का? न्यूटनचे लॉ असतात. न्यूटन हा काय होता? एक सायंटिस्ट. फराडे सायंटिस्ट, मॅक्सवेल सायंटिस्ट शास्त्रज्ञ. मॉन्टेस्क्यू हा कोण होता? मग एक विचारवंत. हे कोण होते? एक विचारवंत. बाकी हे जे न्यूटन जे होते ते कोण होते? शास्त्रज्ञ. बाकी सर्व काय? मग शास्त्रज्ञ. बाकी शास्त्रज्ञ. आणि हा जो मॉन्टेस्क्यू होते हे कोण होते? एक विचारवंत. म्हणून वेगळा कोण आला आपला? मॉन्टेस्क्यू हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढचा सांगा तुम्ही. एकदम सोपा आहे. मराठी ऋतू आणि मराठी महिने दिलेले बघा. वसंत, हेमंत, श्रावण, शरद. आता कोणता महिना चालू आहे? श्रावण. हे जे आहे हे सर्व काय आहे? मराठी ऋतू आहे. पण श्रावण हा काय? एक मराठी महिना आहे. हा काय आहे? मराठी महिना. बाकी सर्व काय? ऋतू. बाकी सर्व काय येतं? ऋतू. मग वेगळा कोण आला आपला? श्रावण हा वेगळा आलेला आहे. 31 प्रश्न झाले आपले. थोडेसे प्रश्न बाकी आता घेऊन घेऊ तेवढे. बघा पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला. आल्प्स
अंडीज, काराकोरम, टायबर. याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे वेगळा कोण. आल्प्स ही काय एक पर्वतरांग. अँडीज पण काय आहे पर्वतरांग. काराकोरम पर्वतरांगा. मग टायबर ही काय आहे एक नदी आहे. टायबर काय एक नदी. बाकी सर्व पर्वतरांगा. पर्वतरांगा. बाकी सर्व पर्वतरांगा आणि टायबर काय नदी म्हणून वेगळा काय आला तर टायबर हा आलेला आहे. पुढे घेऊया आता. काय चालू आपला आषाढ, अश्विन, ज्येष्ठ, वैशाख. काय येईल मग याच्यामध्ये वेगळा कोणता आहे तर अश्विन. अश्विन मध्ये किती दिवस असतात 31. सॉरी अश्विन मध्ये 30 दिवस असतात. बाकी सगळे कशामध्ये 31 दिवसाचे आहे. आषाढ पण 31, ज्येष्ठ पण 31 आणि वैशाख पण 31. ह्या टाईपवर प्रश्न विचारले जातात बघा. मराठी महिने इंग्लिश महिने दोघांवर पण विचारले जातात. त्यामुळे हे जे आहे ना पाठ करून ठेवायचे तुम्ही. पुढचं घेऊया आता. कठीण, मऊ, सोपे, सुलभ, आजी, माझी, उष्ण, थंड. याच्यामध्ये काय येईल मग वेगळा शब्द जो आहे. वेगळा शब्द काय आहे आता बघा. कठीण आणि मऊ. कठीणच्या अपोजिट विरुद्धार्थी शब्द काय आहे मऊ. सोपे. सोप्यालाच आपण काय म्हणतो सुलभ. सुलभ म्हणजे पण सोपे, सोपे म्हणजे पी सुलभ. म्हणजे लवकर होणे. मग वेगळा काय आला इथे सोपे सुलभ. आजी माझी विरुद्धार्थ. उष्ण थंड विरुद्धार्थ. मग बाकी सर्व काय हे विरुद्धार्थी. हा काय एक समानार्थी. बाकी विरुद्धार्थी. बाकी सर्व काय आहे विरुद्धार्थी. पुढचं घेऊया आता. शर्वरी, सविता, यामिनी, निशा. वेगळा काय येणार मग याच्यामध्ये कोण सांगतं. सविता. सविता कशासाठी असतो हा सूर्य. सूर्यासाठी. बाकी इतर सर्व कशासाठी आहे रात्रसाठी. इतर सर्व रात्रला उद्देशून आपण म्हणतो. निशा, यामिनी, शर्वरी रात्री या शब्दाला रिलेटेड आपण म्हणतो. पण सविता हे कशासाठी असतं तर सूर्यासाठी असतं. म्हणून काय आलं तर आपला आन्सर सविता आलेला आहे. पुढे काय अकबर, बिरबल, औरंगजेब, जहागीर. कोण सांगतो याच्यामध्ये वेगळा शब्द कोण आहे. अकबर, बिरबल, औरंगजेब, जहागीर. अकबर हे काय होते मुघल शासक. औरंगजेब मुघल शासक. जहागीर पण मुघल शासक. बिरबल होते का नाही. मग याच्यामध्ये वेगळा काय आला तर बिरबल. बाकी सर्व काय मग सर्व बाकी मुघल शासक. मुघल शासक अशोक. वेगळा काय आला मग आपला बिरबल हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढचं घेऊया आता. शेवटचा 37वा दिला. गडगडाट, लखलखाट, कडकडाट आणि फडफडाट. कशासाठी येईल मग याच्यामध्ये गडगडाट. ध्वनी आवाज खूप गडगड गडगड करतो त्याला काय म्हणतो आपण गडगडाट. लखलखाट जे चमकतो तो लखलखाट. कडकडाट आवाजांचा कडकडाट. फडफडाट आवाजांचा फडफडाट. म्हणजे जे आवाजाच्या रिलेटेड आहे ध्वनिदर्शक. हे जे तिघ आहे ते काय आहे ध्वनिदर्शक. लखलखाट येईल का मग नाही. मग हा वेगळा आला आपला. बाकी सर्व काय सर्व बाकी ध्वनिदर्शक. फक्त वेगळा काय आला आपला तर लखलखाट हा वेगळा आलेला आहे. याच्यामध्ये आज आपण पूर्ण घेतलेले आपलं जे होतं वर्गीकरण. वर्गीकरण मध्ये बघा आपण वर्गीकरण बघितलंय शब्दांचं. शब्दाचं वर्गीकरण बघितलं. त्याच्यामध्ये आपण 36 प्रश्न सॉल्व्ह केले. आपलं जो स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जेवढे दिलेले प्रश्न होते तेवढे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही यांची प्रॅक्टिस करू शकता. 1, 2 ते 3 वेळेस जरी तुम्ही रिव्हिजन केली पण समजून घ्यायचं. असं पाठ नाही करायचं. आता हा मका वेगळा आहे याच्यामध्ये मग तापी वेगळा आहे असं नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जेव्हा तुम्ही एक्झामला बसणार इथं असं वटाने हरभराच दिलेला असेल का असं नाही. वेगळे शब्द पण दिलेले असतील. मग तुम्ही हे समजून घ्यायचं. एकदल म्हणजे काय, द्विदल म्हणजे काय, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या, पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणत्या. हे तर सोपं होतं. आता एकदल द्विदल मी सांगितलं. याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतील. पण थोडंसं वाचन करायचे. जे पुस्तकामध्ये दिलेले प्रश्न ते तर मी सगळे सॉल्व्ह करून घेणार आहे. पण तुम्ही पण थोडं वाचन करायचे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. आणि नुसतं असं रट्टा नाही मारायचा आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढं समजून घेणार
एकदा नाही समजलं दोनदा बघा, तीनदा बघा, प्रॅक्टिस करा. हा, समजून घ्यायचंय. तुम्ही जेवढं समजून घेणार तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये, कारण एक्झाम मध्ये एवढा टाइम नाही राहत की आपण विचार करत बसू, मग आपण आठवत बसू. समजलेलं असेल की आपण लगेच असं सॉल्व्ह करू शकतो. हा, म्हणून तुम्ही समजून घ्यायचे आणि व्यवस्थित याचा अभ्यास करायचा. वर्गीकरण आपलं जे होतं ते इथे संपलेलं आहे शब्दांचं. पुढे जे आहे इंग्रजी वर्णमाला ते पुढे आपण घेणार आहोत. पुढील व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.